हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 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 हा सुट्टीचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळेल. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजश्री छत्रपती शिवराय श्री स्वामी समर्थ महाराज, दख्खनचा राजा ज्योतिबा माझा आणि या क्रिकेटच्या मैदानाला नमन करून मारुती चोरगे रणवीर स्पोर्ट्स पॅनल उंडाळे आलेले सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व क्रीडा रसिकांचं आपल्या एक मानाची भव्य देवी क्रिकेट स्पर्धा अर्थातच बत्तीसशिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026 या अतिशय सुंदर स्पर्धेमध्ये आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दिवस दुसरा आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अनेक मोठमोठ्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिली मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. अर्थातच एका बाजूला पाहिलं तर माची करुंगली विपक्ष चिलाय देवी स्पोर्ट्स शिवरवाडी. आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30. तर या ठिकाणी आम्ही प्रथमच काही महत्त्वपूर्ण सूचना देतो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर आपण यानंतरचे राऊंड्स जे आहेत ते 3 षटकांचे घेणार आहोत याची नोंद घ्या. कारण आजचं जर पाहिलं तर 2 गट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत, त्याचबरोबर 2 सेमीफायनल एक फायनल खेळवायचे आहे. त्यामुळे जर पाहिलं तर फायनल सेमीफायनल अतिशय चांगल्या व्हाव्या, प्रेक्षकांना जर पाहिलं तर त्या फायनल अतिशय पाहायला मिळाल्या पाहिजेत, अतिशय चांगल्या पाहायला मिळालेल्या पाहिजे. त्या उद्देशाने जर पाहिलं तर तुम्ही सहकार्य करणं अपेक्षित आहे. अप्रतिम स्ट्रोक समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला पाहायला मिळाला. बॅक टू दी बॉलर स्ट्रोक सजवलाय, निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. चांगली बॅटिंग करत असताना सुहास आणि रोहित यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुहास जर पाहिलं तर 360 प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट खेळाडू आहे करुंगली टीमचा. आणि जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील धावांची बरसात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळी हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनी
लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर झेल पकडला. यावेळी चेंडू जर पाहिलं तर ॲलिमेशन मिळालं नाही. चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागलेला पाहायला मिळाला. तदनंतर या चेंडूला ॲलिमेशन मिळालं नाही. अतिशय चांगला योग्य झेल पकडलेला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. नाव काय? संतोष. एक उत्कृष्ट बॅट्समन आहे करुंगली, माझी करुंगली या टीमचा. त्याचबरोबर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेक सुंदर चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात आणि या चषकाने जर पाहिलं तर सर्व खेळाडूंना प्रेमात पाडलेलं आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर स्पर्धा. अर्थातच स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकुर्डे. हा प्रकार अप्रतिम स्ट्रोक थोडंसं पुढे आलेला पाहायला मिळाला आणि यावेळी देखील ॲक्शन रिप्ले. तो चेंडू तसा शॉट आणि बरोबर तो क्षेत्ररक्षक निवडलेला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतात सुनील नाना, महाराष्ट्र पोलीस. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगसाठी गेलेले पाहायला मिळतात. जास्त वेळ खर्च करायचा नाही याची नोंद घ्या. तरी आयोजन कमिटीकडून कॉल आलेला आहे. इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस होणार आहे. नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस होणार आहे. त्याच ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊन यायचा आहे असा मी या ठिकाणी तुम्हाला कॉल देतो. त्याचबरोबर जशी मॅच संपेल आतील संघ बाहेर येईल तसा तुम्ही दुसरा संघ लगेच आतमध्ये घेऊन जायचं आहे. आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस आहेत मित्रांनो. चांगला बॉल, परंतु यावेळी जर पाहिलं तर हा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. सुहास चव्हाण यांनी हा चेंडू सोडून दिला. गोलंदाजी ट्रॅकवरती पोपट आपल्याला पाहायला मिळत. एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर वेग होता परंतु वेगावरती नियंत्रण नव्हतं. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 38 धावा. दरम्यान यावेळी देखील जर पाहिलं तर शॉटॉम्पूलचा फटका सजवायचा होता. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झालेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती नक्कीच एक धाव ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 39 धावसंख्या जाऊन पोहोचते. दरम्यान ऋतिक माने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतो. वाकुर्डे टेनिस क्रिकेटमधील अजून एक चमचमता सितारा डॅशिंग खेळाडू ऋतिक माने यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा आमचे मित्र, आमचे सिनियर खेळाडू सुभेदार प्रकाश पडबळ फौजी डेहराडूनवरून ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. वाकुर्डे टेनिस क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून प्रकाश फौजी यांना ओळखलं जातं. दरम्यान अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये पोपट यांनी अतिशय सुंदर झेल पकडला. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला हा झेल पाहायला मिळेल. काय झेल पकडला, अतिशय सुंदर फ्लॅट झेल होता आणि सुनील नाना आज देखील स्वस्तामध्ये बाद झालेले पाहायला मिळाले. सुनील नाना यांच्याविषयी सांगायचं झालं तर एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आपल्या असोसिएशनसाठी देखील खूप मोलाचं सहकार्य सुनील नाना यांचं आम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये काम करत असताना एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नक्कीच त्यांचं नाव खूप मोठं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय रोहन. यावेळी जर पाहिलं तर हा फुलरलेंचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर सीझनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर आपल्या टीमला ज्यांनी टी शर्ट सौजन्य दिलेले आहे असे जर पाहिलं तर आपले मित्र मान्य श्री अजय मनवर नवी मुंबई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचसोबत मान्य श्री प्रणय लाड नवी मुंबई यांचं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. इनिंग ब्रेकमध्ये त्यांचे शुभ असते. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. साहेब आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आमच्या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान तुम्ही दिलेलं आहे. त्याचबरोबर संतोष जाधव साहेब DR पाटील रिक्षा युनियनचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेब तुमचं
वाकेश्वर चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या झालेली आतापर्यंत 44 धावा. तर रिक्षा युनियन संघटनेचे अध्यक्ष संतोष साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून 32रा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य 11 मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक आयोजित वाकेश्वर चषक 2026 मध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं ना तर ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या यूट्यूब लाईव्ह माध्यमातून आपण पाहतोय ना, ते संपूर्ण स्पॉन्सरशिप मान्य श्री संतोष जाधव साहेबांनी या ठिकाणी आपल्याला स्पॉन्सर केले. साहेब तुमचं खूप खूप आभार. खेळाडूंच्या पाठीशी जर पाहिलं तर हक्काचं नेतृत्व आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणारं एक तरुण तडफदार नेते. नवी मुंबईमध्ये जर पाहिलं तर आज अनेक तरुणांच्या रिक्षा आहेत आणि त्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष मान्य श्री संतोष जाधव साहेब वाकुर्डे बुद्रुक आपल्या गावचेच या ठिकाणी सुपुत्र आहेत. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि जातो मॅचच्या दिशेने. गोलनेस ट्रॅकवरती शेवटचं षटक घेऊन राहुल. फुल टॉस उडवला आहे, परंतु चेंडू जर पाहिलं तर नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होत असताना वन बाउंड चेंडू अडवला. एक धाव या चेंडूवरती नक्कीच ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45-45. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये खास गावावरून आमच्या रणबीर स्पोर्ट्स पॅनलचे स्कोरर आलेले आहेत. त्याचबरोबर पंच देखील अतिशय उत्कृष्ट पंचांची भूमिका बजावतात. अमोल माने माऊली यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आजच्या दिवसामध्ये. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चपळ चित्ते पहा, करंगलीचे चपळ चित्ते मैदानामध्ये विकेटच्या मध्ये जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सुहास चव्हाण आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर रोहन. काय रनिंग बिटवीन द विकेट, कॉम्बिनेशन पहा, कोऑर्डिनेशन पहा, कॉलिंग पहा. या खेळाडूवरती नक्कीच नजर आहेत. 360 प्लेयर सुहास चव्हाण, ओपन क्रिकेटचा बादशाह, एक परफेक्ट ऑलराऊंडर आपल्याला जर पाहिलं तर 32रा तालुक्याने दिलेला आहे. त्याचं नाव आहे सुहास चव्हाण. या बी शॉट फसलाय. चेंडू जर पाहिलं तर बॅटशी बॉटमला लागून चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेलं पाहायला मिळालं. एक सिंगल या चेंडूवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत अतिशय चांगली धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे करंगली संघ. 48 धावसंख्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. सुहास आजच्या दिवसामध्ये नक्कीच तळपलेला पाहायला मिळाला. यावी लेगबाच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव ॲड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव ॲड झालेली आहे. पंचांच्याकडे जर पाहिलं तर सुहासने आशाभूत नजरेने पाहिलेलं होतं, परंतु पंचांनी ही अपील नक्कीच फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. येस, पायाच्या आय थिंक थोडंसं मधून गेलेले चेंडू होता आणि सुहासने देखील पंचांच्या निर्णयाचा सन्मान केलाय. तो स्वतः पंच आहे आमच्या पॅनलचा, त्यामुळे पंचाच्या निर्णयाचा त्यांनी नक्कीच सन्मान केलाय. खूप छान आपल्याला पाहिलं. यावेळी देखील बॅटची कडा घेतलेली पाहायला मिळेल. जाग्यावरूनच बॅट स्विंग जरूर झालेली पाहायला मिळेल. यावेळी जर पाहिलं ना थोडासा बॉलच्या पिचिंग पासून थोडंसं लांब राहिलेलं पाहायला मिळालं सुहास, परंतु आतापर्यंत त्याची बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली. सलामीला उतरलेला होता. आता जर पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळालं. त्याच्या बॅटीतून जवळजवळ एक षटकार आलेला आहे आणि जवळजवळ 3-4 चौकार आलेले आहेत. अप्रतिम स्ट्रोक, इनसाइड आउट चेंडू निघून जातोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनच्या वरून हवाई सफर करत रिजचा प्रॉपर वापर निघून जातोय. सुहास चव्हाणच्या बॅटीतून येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोचली अब तक 56. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल अर्थातच सुमित दादा 11 वाकुर्डे खुर्द विपक्ष स्वराज्य 11 मानेवाडी. या महत्वपूर्ण मॅचचा टॉस आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांनी जर पाहिलं तर यूट्यूब सौजन्य दिले. ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहतोय. मान्य श्री संतोष जाधव साहेब आपल्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते या महत्वपूर्ण मॅचचा आपण टॉस घेतोय. कॅमेरामॅन
तर यस या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस जर पाहिलं तर आपल्याच गावचे सुपुत्र आहेत, आपल्याला स्क्रीनवरती नक्कीच पाहायला मिळतात. मान्य श्री संतोष जाधव साहेब आज नोकरी धंद्यानिमित्त, त्याचबरोबर आपले अनेक युवक या ठिकाणी मुंबई येथे रिक्षा चालवतात आणि त्याच रिक्षा युनियनचे अध्यक्ष ज्यांनी यूट्यूब सौजन्य दिलेलं आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपली वाकोडे खुर्द असो, बुद्रुक असो, संपूर्ण शिराळा तालुका असो, यूट्यूब वाहिनीतून पाहत आहे. ते संपूर्ण श्रेय मान्य श्री संतोष दादा यांना नक्कीच द्यावं लागेल आणि त्यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस होत आहे. तर यस हेड इट इज कॉल आणि यस टॉस जिंकलाय मानेवाडी स्वराज्य 11. खुश आहेस मित्रा? यस टॉस जिंकलास मित्रा, निर्णय सांग. बॉलिंग आमचा निर्णय आहे. थँक्यू. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संतोष भाऊ एक दोनच मिनटं कारण आज जर पाहिलं तर आपले सर्व तरुण या ठिकाणी मुंबई ते अतिशय चांगलं नोकरी धंद्यानिमित्त या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही आज जर पाहिलं तर खूप मोठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या युवकांच्या पाठीशी नेहमी तुम्ही उभे राहता. तर यस थँक्यू सर आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तरुणांच्या पाठीशी असेच उभे राहा, नक्कीच हे तरुण आपलं नाव काढतील. थँक्यू सर. तर यस नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक. दरम्यान या ठिकाणी टी-शर्ट सौजन्य देणारे स्पॉन्सर अजय मनवर नवी मुंबई, त्याचबरोबर जर पाहिलं तर मान्य श्री प्रणय लाड यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. कॅमेरामॅन एक दोनच मिनिटं कॅमेरा फिरवा. कॅमेरामॅन क्लिक लाईव्ह. आणि ती स्पॉन्सरशिप दिलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे मान्य श्री प्रणय लाड, त्याचबरोबर जर पाहिलं तर अजय मनवर यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी टी-शर्ट स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि आम्ही टी-शर्टचं या ठिकाणी अनावरण करतोय. स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक या टीमला जर पाहिलं तर नवीन जर्सी 2026 मध्ये नवीन जर्सी आपल्याला पाहायला मिळेल आणि या संपूर्ण जर्सीचं जर पाहिलं तर अनावरण आता होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋतिक पाटील, ऋतिक जाधव यांच्या शुभ हस्ते टी-शर्टचं अनावरण या ठिकाणी होत असताना पाहायला मिळत आहे. पहा मित्रांनो स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहे अर्थातच स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक 2026 ची एक समसमती जर्सी आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती आणि नक्कीच नव्या जोशामध्ये हा संघ 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हे संपूर्ण जर पाहिलं तर श्रेय आपल्याला द्यायला लागेल अजय मनवर नवी मुंबई, त्याचबरोबर प्रणय लाड यांना द्यावं लागेल. थँक्यू सर, तुमच्या माध्यमातून आपल्याला टी-शर्ट सौजन्य दिलेलं आहे आणि 2026 ची जर्सीचं अनावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अप्रतिम जर्सी आहे रेड आर्मी मध्ये. नक्कीच 2026 मध्ये आपल्याला स्वराज्य 11 मानेवाडी वाकुडे बुद्रुक हा संघ पाहायला मिळेल. रेड आर्मी काय जर्सी आहे, अप्रतिम जर्सी आहे, सुंदर जर्सी आपल्याला पाहायला मिळते. हे संपूर्ण जर्सी जर पाहिलं आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आपल्याला पाहायला मिळते मान्य श्री अजय मनवर साहेब, त्याचबरोबर प्रणय लाड यांच्या माध्यमातून ही संपूर्ण जर्सी आपल्याला या ठिकाणी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. साहेब तुमचं खूप खूप आभार आणि त्यांच्या शुभ हस्ते जर्सीचं अनावरण होत असताना पाहायला मिळतं. अभिनंदन सर.
तुमचं थँक्यू आमच्या सर्व आमच्या मंडळाकडून स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक या टीमकडून तुमचं खूप खूप आभार. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं नाव नक्कीच ही स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक टीम राखणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. 2026 मध्ये नव्या जोशामध्ये नव्या जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ही रेड आर्मी अर्थातच स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक आणि या टीमसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. दरम्यान मान्य श्री ऋतिक जाधव साहेब यांचा आपण सन्मान करत असताना पाहिलं. ऋतिक माने यांच्या शुभ हस्ते साहेबांचा आपण सन्मान घेतोय. ऋतिक माने कुठे आहेत? या ऋतिक जाधव. ऋतिक जाधव यांच्या शुभ हस्ते आपण साहेबांचा सन्मान घेतोय. थँक्यू सर. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. युवा उद्योजक आहात आणि असंच आमच्या स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक टीमच्या पाठीशी उभे राहा. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आणि स्कोर कार्डच्या दिशेने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. पहिल्या षटकातून धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 धावा. काय बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये पोपट यांचे 2-3 षटकार नक्कीच इम्प्रेस केलेलं पाहायला मिळाले. शशी याचा 1 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 24 धावा. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस करुंगली गावचा मान अभिमान आणि सन्मान 32 क्रिकेट असोसिएशनचा खंदा समर्थक अर्थातच सुनील पाटील नाना. दुसरं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर बॅटर आहे शशी. यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम कव्हर ट्राय. पाठीमागे प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दरम्यान थोडासा फंबल झाला. पाठीमागे बॅकअप होता. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. 25 धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. स्ट्राईक वरती पोपट पाहायला मिळतील. जबरदस्त फलंदाज आहेत. नक्कीच या टीमचा हुकमी एक्का अर्थातच आमचे मित्र जिवलग मित्र शरद बेंद्रे आज या ठिकाणी आलेले नाही आहेत. आपल्या गावासाठी काही कामानिमित्त ते या ठिकाणी आले नाहीत. परंतु त्यांची कोणती कमतरता या ठिकाणी त्यांनी भासू दिलेली नाहीये. पोपट
चौथा ठोकलाय. काय बॅटिंग करतायत, तोडफोड बॅटिंग. म्हणजे 56 धावसंख्या उभी केलेली होती, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर पोपट जर पाहिलं तर हाणामारी करत असताना पाहायला मध्ये 31 धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत. दुसरं षटक चालू आहे. धावसंख्येचा विचार केला तर अतिशय योग्यपणे ही धावसंख्या चेस करत असताना पोपट आणि शशी यांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये देखील जर पाहिलं तर बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना स्पीडअप घ्या, सामना स्पीडअप घ्या. बॅटर फास्ट जा मित्रा. वेळ अजिबात खर्च करणार नाही आजच्या दिवसामध्ये, अजिबात खर्च आपण वेळ खर्च करणार याची नोंद घ्या. एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर तुमच्या खात्यातील आपण चेंडू कमी करणार आहोत. 55 विचारचे कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. आतमध्ये कोणताही खेळाडू मोबाईलचा वापर करणार नाही. वाईट व्यसन करून कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्या. याबी शॉट फसलाय. सुनील पाटील नाना झेल होतोय का पाहूया. आणि झेल ड्रॉप. असे झेल ड्रॉप करणं म्हणजे आपल्या संघासाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते. संधी उपलब्ध करून दिलेली होती सुनील पाटील नाना यांनी, कारण हा चेंडू जर पाहिलं तर थोडंसं पुढे रिलीज केलेला होता, लालच दाखवलेला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर जवळजवळ जाळ्यामध्ये अडकलेले होते पोपट. परंतु पोपट यांना नशिबाची साथ मिळत असताना पाहायला मिळाली. म्हणतात ना, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. त्या पद्धतीने अतिशय चांगला प्रयत्न करत असताना पोपट पाहायला मिळाला. तर स्ट्राईक वरती जर पाहिलं तर शशी, ऋषी आहे स्ट्राईक वरती आणि बॅटर ऋषी बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू मिडल स्टिक वरती लागलेला पाहायला मिळाला. त्यानंतर ऋषी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे आतापर्यंत 32. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रमेश आपल्याला पाहायला मिळते. जसे मंडप 45 रमेश पाहायला मिळतात. एक चांगले बॅट्समन आहेत. बत्तीस धावसंख्या जाऊन पोचलेली आहे. अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना दोन खेळाडू पाहायला मिळाले. ऋषी याची उत्तम साथ. नवीन बॅटर रमेश आलेले आपल्याला पाहायला मिळते. नेट नंबर 3 वरती पुन्हा एकदा सुनील पाटील नाना तयार. यावेळी काय होतंय, चेंडू बॅटची कडा घेऊन पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आलेली पाहायला मिळते. घोषंगी स्वरूपामध्ये एक धाव ऍड झालेली आहे. तेहतीस धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 33 धावा. आपण पाहतोय स्वराज्य 11 वाकुर्डे बुद्रुक आयोजित वाकेश्वर चषक 2026 एक मानाची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. हाफ ट्रॅकर पाठीमागे सी कॉर्नर मध्ये प्रोटेक्शन आहे. कीपर एंडला फेकी पाहायला मिळाली. अतिशय चांगली फेकी पाहायला मिळते. बाउंड्री लाईन वरून डायरेक्ट कीपर एंडला फेकी पाहायला मिळाली. 2 षटकांची दरम्यान समाप्ती झालेली आहे. 2 षटकानंतर अर्थातच चिलाय देवी स्पोर्ट्स शिवरवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 34 धावा. आता आपण रनअप इक्वेशन सांगूया. चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 23. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. करंगली संघाचा वेळ खर्च करू नका. सुहास सुनील नाना वेळ खर्च करू नका, कारण नियोजन जर पाहिलं तर आपलंच नियोजन आहे, आपल्याच असोसिएशनचं नियोजन आहे. आणि नियोजन पाहिलं तर स्वराज्य 11 मानेवाडी वाकुर्डे बुद्रुक टीमने अप्रतिम नियोजन केलेलं आहे. या नियोजनासाठी सर्व खेळाडूंची आजच्या दिवसामध्ये सर्व संघांची आम्हाला अनमोल साथ हवी आहे. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती एक महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज संतोष समोर रमेश पाहायला मिळतोय.
वरती विकेट मारा करेल संतोष. संतोष देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, परंतु शिवरवाडी संघ देखील कमी नाहीये. चांगला बॉल ॲलिमेशन मिळतंय का पाहूया. ॲलिमेशन मिळालेल्या. अप्रतिम स्ट्रोक सजवलेला पाहायला मिळाला. चेंडू जाग्यावरूनच उचलला, तदनंतर डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या आसपास हा चेंडू जाऊन विसवलेला पाहायला मिळाला. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकारला सुरुवात तर अतिशय चांगली केलेली पाहायला मिळते. रमेश यांनी चांगली सुरुवात केलेली पाहायला मिळाली. षटकार आणि षटकारांशी धावसंख्या जाऊन पोहोचली 40. 40 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर पाहिलं तर अजून विचार केला तर जवळजवळ 17 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. चेंज पेस, गती परिवर्तन पाठीमागे कोणतीही चुकी करणार नाही नाना. एक तेरी तो एक मेरी, जशास तसं उत्तर. लोवर फुल टॉस होता, पण तो चेंडूवरती फिंगर रोल झालेले पाहायला मिळाले. कहाणी में ट्विस्ट. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतात. अर्थातच अमोल चांगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. शिवरवाडी टीमचा एक डॅशिंग खेळाडू अमोल मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर शरद बेंद्रे देखील याच टीमचे सदस्य आहेत. एक लिजंड जुने जाणते खेळाडू. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शरद भाऊ बेंद्रे पाहत आहेत. त्यांचं देखील आम्ही सरस स्वागत करतो. आमच्या पॅनलचे ते पंच आहेत आणि आज जर पाहिलं तर ही स्पर्धा ते लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अमर आलाय एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी. नक्कीच पोपट यांनी कानमंत्र दिलेले आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर पोपट जर पाहिलं तर जास्तीत जास्त नॉनस्ट्राईक एंडवरती राहिलेले पाहायला मिळाले. एक महत्त्वपूर्ण चेंडू संतोष घेऊन निघालाय. राईट वरती विकेट मारा करतोय. या चेंडूला फक्त दिशा दिलेली पाहायला मिळाली. चेंडू स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने 1 बाउन्स 2 बाउन्स अडवला आणि स्ट्राईक नक्कीच स्वतःकडे ठेवेल. एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला पोपट यांचा. कारण पोपट यांनी जास्तीत जास्त स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. त्यांच्या बॅटीतून जवळजवळ 4 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे अर्ध काम पोपटने केलेलं आहे. पुढचा बॉल घेऊन संतोष तयार. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. हा देखील अप्रतिम परफ्यूम बॉल पाहायला मिळाला. 1 ऑफ दी ओव्हर 1 बाउन्स वॉन नक्कीच पाहायला मिळाली. यानंतर अतिरिक्त बाउन्सर आपण नक्कीच हाताळू शकत नाही. पंच नक्कीच सांगतील, कारण चेंडू जर पाहिलं तर जवळजवळ डोळ्याच्या आसपास वरून निघून गेला. त्यामुळे पंच यस 1 बाउन्सचा वॉन केलं जात आहे. यानंतर अतिरिक्त बाउन्सर हाताळू शकत नाही. एक महत्त्वपूर्ण चेंडू आहे. यावेळी हाफ ट्रॅकर निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. हाफ ट्रॅकरवरती अक्षरशः तुटून पडलेलं पाहायला मिळाले पोपट. अप्रतिम बॅटिंग. ज्या षटकाराची आवश्यकता होती तोच षटकार येतोय. पोपट जर पाहिलं तर अतिशय चांगली बॅटिंग करतायत. जशी सुभेदार बाजी प्रभूंनी खिंड लढवली होती त्या पद्धतीने शिवरवाडी गावचा एक उत्कृष्ट खेळाडू पोपट अप्रतिम बॅटिंग करतायत. हा देखील खराब बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजाच्या वरती अतिरिक्त प्रेशर पाहायला मिळाला. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 48 धावसंख्या पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळते. अजून देखील मॅच ऑन आहे. यावेळी हाफ ट्रॅकर यावेळी देखील उडवलाय आणि यावेळी देखील षटकार. नक्कीच आपली पकड मजबूत करत असताना पोपट पाहायला मिळाले. नावाला साजेशी फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 54. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा 3 धावा. 6 चेंडू काय होत आहे, काय बिघडत आहे.
अनेक वेळा आहे ना 6 चेंडूवरती 3 धावा अनेक गोलंदाजांनी डिफेंड केलेल्या आहेत. तशी एखादी मॅच पाहायला मिळेल का? आणि पहिलीच मॅच तशी पाहायला जर मिळाली तर नक्कीच गोलंदाजाचा दबदबा, गोलंदाजाला हिरो बनण्याचा अनोखा मौका या ठिकाणी आलेला आहे. त्या संधीचं सोनं करतोय का पाहूया गोलंदाज. आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. समोर अमर आहे. महत्त्वपूर्ण बॉल घेऊन रोहित निघालेला आहे. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल. अजय याचा अतिशय सुंदर झेल पाहायला मिळाला. हेच तुम्हाला सांगतोय की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. त्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानामध्ये पडत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. पहिले चेंडूवरती अमर जर पाहिलं तर बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलेला आहे तो अरुण. मूर्ती लहानपणी कीर्ती महान. शरद बेंद्रे यांचे जिवलग मित्र अरुण महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी मैदानामध्ये जात आहेत. चिलाई देवी स्पोर्ट्सचे उत्कृष्ट आहेत. उत्कृष्ट फलंदाज, सिंगल डबलचा बादशाह अरुण मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. मॅच ऑन केलेली पाहायला मिळते. रोहित याला अनोखा मौका, एक संधी आहे. संधीचं सोनं करतायत का पाहूया रोहित. पहिलाच बॉल डाऊन दी ग्राउंड, ठोकलाय चौकार आणि मॅच फिनिश. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. सुंदर स्ट्रोक, देखना, दर्जेदार, डोळ्याचं पारणं फेडलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. नक्कीच ही रेड आर्मी मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळते. स्वराज्य 11 मानेवाडी वाकोडे बुद्रुक नव्या ढंग्यात, नव्या जोशात, नव्या जर्सीमध्ये मैदानामध्ये जात असताना हा संघ पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये देखील हा संघ सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. यावेळी नक्कीच इन ॲक्शन अजय माने सर पाहायला मिळतील. त्या टीम